उदकमलम् अहं ब्रह्मं पूजयामि इमं सुखव्यञ्जनं सम्पन्नं सारिणं भोजनानम् उदकमलम् अहं संगं पूजयामि। आपल्याच्या आशीर्वाद आहे ना, हवा असेल तर आपण आता आपण कोणत्या कुणाला हवा असेल तर आपण मागून घ्या।
तक्षशिला बुद्धविहार प्राधिकरण पुणे या ठिकाणी आपण निवासी सामने प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रवेश करत आहोत। हे अतिशय सुंदर असं बुद्धविहार आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये, पुणे शहरामध्ये हे नावलौकिक झालेलं असं बुद्धविहार आहे। आणि या ठिकाणी माजी सामनेर असोसिएशन पुणे, तक्षशिला मित्र संघ प्राधिकरण यांच्या विद्यमाने या ठिकाणी रविवार दिनांक 19 मे ते गुरुवार दिनांक 30 मे या कालावधीमध्ये शिबिराचं आयोजन केलेलं आहे। विशेष म्हणजे या ठिकाणचे प्रवेशद्वार जे आहे हे प्रवेशद्वार कालकथित बौद्धाचार्य DL साबळे गुरुजी प्रवेशद्वार याला नाव दिलेलं आहे। विशेष म्हणजे माझे मामा आहेत, त्यांचं काही 15-20 दिवसापूर्वी त्यांचं निधनही झालेलं आहे। आयुष्यवती वेदनेमध्ये त्याचप्रमाणे आयुष्यमान काम भागवतकर, त्याचप्रमाणे हिंदू कुटुंबियाची आयुष्यवती शिवांतीताई हिंगे आणि करुणा हिंगे, त्याचप्रमाणे जांभूळकर पूर्ण परिवार आपण सर्वांनी योग्य दान कर्म करून निश्चितपणाने त्या दान कारणीचा पूर्ण करण्याचा प्रयास केलेला आहे। आपण सर्वांसाठी स्वामी माझी स्वामी सूचित करतो। त्याचप्रमाणे तक्षशिला मित्रमंडळ यांच्यातर्फे मी आपले धन्यवाद करतो आणि आपल्या जीवनामध्ये राजकारणी प्रगतपणाने आपल्या जीवनामध्ये प्रत्येक पावलाने आपल्याची इच्छा प्राप्त करू अशी भगवंताची प्रार्थना करतो। देवी नको आमच्यात शूटिंग नाही म्हणून जय भीम जय भीम। हाँ गेलतो काही होतं रक्त विसर्जन नाही मारला
नाही बसू दे, बसून सांग, मोठ्याने सांग. भंतेनी जे उपदेश दिला, कोण बनते? अच्छा, ज्ञानरक्षित भंतेजींचं. बर, निर्वाणानंतर काहीच नाही असं नाही म्हणतात. बर, अभिधम्मत संगोह नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये चित्त, चेतसिक, रूप आणि निर्वाण या 4 भागाचं विश्लेषण आहे. त्या ग्रंथाचे 2 भाग आहेत आणि त्या ग्रंथाचं हिंदी ट्रान्सलेशन प्रोफेसर जे रामशंकर त्रिपाठी यांनी केलेलं आहे. सारनाथ मध्ये राहणारे त्यांनी हे भाषांतर केलेलं आहे. तर यामध्ये चित्त, चैतसिक, रूप आणि निर्वाण, जेव्हा या ग्रंथामध्ये निर्वाणाची संकल्पना विषद करत असताना जवळपास 3 या 4 पेज आहेत आणि रुद्राचार्यांनी जास्त नाही 4 पेज मध्ये त्यांनी सगळे हे निर्वाणाची संकल्पना सांगितली. त्याच्यात ते असं म्हणतात, निर्वाण काय आहे?